एक लक्षात घ्या, त्यानं काही त्याची अक्कल नदीला जाऊ द्या, तुम्ही नका आणि जाऊ. मारुतीरायाची मूर्ती हातावर डोंगर घेतलेली, द्रोणागिरी घेतलेली जर मूर्ती घ्यायची असेल तर तो कोण्या हातात डोंगर असावा याच्यासाठी शास्त्र पहा आणि मग ती मूर्ती आणा. पैशाचा जोर आला म्हणजे काही नाही करायचं. आपली संस्कृती मातीत घालायची नाही. मागच्यांनी जे केलंय ते आपण करायचंय. विठाला विठाला. ही नम्रता ज्याच्याकडे तो भक्तीच्या यादीत आहे. माझ्या एकनाथ महाराजांकडे एक व्यक्ती गेली. दारात सोबदार होते एकनाथ महाराजांच्या. एकनाथ महाराज म्हणजे फार श्रीमंत व्यक्ती. मी नाही सांगत, सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. मालकांचा पुरावा आहे. एकनाथ महाराज राजेत राजे. हो. दोन भालदार चोपदाराच्या हातात ज्या काठ्या होत्या का, त्या 15-15 किलो सोन्याच्या काठ्या. एक जण म्हणला, गिरगावकरांनी पाहिल्या होत्या का सुंबळ्या, तू एका पोटात डबा उठायला. आपल्या संतांचं वर्णन केल्यावर आनंद वाटावा का नाही? आनंद वाटावा का नाही? आनंद वाटावा का नाही? हा. एका धर्माचा एक महात्मा त्यांचा यायला लागला. आता मी येताना पाहिलं. त्यांच्या धर्मातली एक व्यक्ती यायली तर प्रांतातल्या 1000 तरी 4 व्हीलर असतील. 1000 तरी. पाहिलं ना आपण तिथं? हे सुजा बघितलं ना? 1000 4 व्हीलर असेल. किती निष्ठा होते बिचारायची धर्म. किती प्रेम त्यांचं, किती प्रेम. मुसलमानाचा इज्तेमा होतो तर पोलिसाला म्हणते, साहेब तुम्ही शांत उभं राहा, आम्ही माणसाच्या लाईनी लावतो. गाड्या हाणणाऱ्याला दमशे जान देव, दमशे जान देव. त्याला लगेच पाण्याच्या बिसलऱ्या, पाण्याचे पुडे, बिस्किटाचे पुडे गाडीत फेकते. ते कोण्या धर्माचा विचार करीत नाहीत. किती त्यांचं धर्मावर प्रेम आहे. हा. इथल्या पोरांनी एकदा तरी पहाटे मारुतीरायाचं दर्शन घ्यायचं. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. हिंदूच्या पाया पड जा. त्याची कृपा झाली ना तर पंढरपुरातल्या मालकाचा संसार मोडल्याला तासावर आला. आपण जर त्याच्या विरोधात गेलो तर आपला संसार कोणी कोणी पेटन काही सांगता यायचं नाही. हो, पडपड जा पाया. आमच्यासारख्याच्या काय पडल्यावर तुम्हाला भेटणारे हापक्याच्या पाया पडून. त्याच्या पुढे मान वाकी जा. पंढरपुरातला मालक तुमचा आदर करील. विठाला विठाला. शिका बाकीच्या धर्मीयांकडून. आपल्या धर्मावर किती प्रेम असावं शिका. त्यांच्याकडून शिका. किती श्रद्धा त्यांची धर्मावर असो. काय सांगू लागले? हा, एकनाथ महाराजांचं. वा. चोपदार 15-15 किलो सोन्याच्या काठ्या. आता 10 मिनिटं कीर्तन आगाव करतो दत्तराव. माणसं सात्विक कीर्तनात हुशार माणसं. समोर एक गंध लावलेली व्यक्ती पाहिली दत्ता बाबा. खांद्याला पडशी होती आणि गंध लावलेला माणूस पाहिल्याबरोबर 15 किलो सोन्याच्या काठ्या हातात असलेली काठ्या बाजूला ठेवल्या आणि लोटांगण घातलं. का घातलं? कारण ते चोपदार होते एकनाथ महाराजांच्या घरचे. संस्कार होते. त्याला माहित होतं आपण ज्यांच्या घरी भाकरी खातो ते वारकऱ्यांच्या पाया पडतात, नामधारकाच्या पाया पडतात. हो, वेदशास्त्र पुराण वाचिणाऱ्याच्या पाया पडतात. वा, काय काम आहे. महाराजांकडे जायचे. ठीक आहे, चला. एक चोपदार पुढे, एक माग आणि चौकात आणला. आवाज दिला, मालक मालक. हे बा, मालक कोणाला म्हणावा? कधी कधी जिभेला शिकवा शिकवा. ज्याच्याकडे जरा जोरा पैसे झाले त्या भडव्याला जर मालक म्हणतात ना तर पूर्वज नरकाला जातील. या बा, या जिभेनं चेष्टा बी करायची नाही नालायकाची आणि नालायकाला मोठं बी म्हणायचं नाही तरी पाप लागतं. काय गरज आहे इतकी पवित्र जी भालकाटायसाठी खर्च करायची? त्याच्यापेक्षा देवासाठी खर्च करा. मालक त्यांना म्हणावा जो दुसऱ्याला मोठं करतो त्याला. अहो, ज्याला गुळाचा खडा फाला भेटत नाही त्याला रामायणाचं व्यासपीठ देऊन टाकलं गावबा काकाला, त्याला मालक म्हणायचं.
काशीतले पंडित आलते, रामायण ऐकायला बसले, ते लिहित बसले होते. काय एकनाथ महाराजांचा अभ्यास आहे, काय एकनाथ महाराजांचा अभ्यास आहे. तो रोज ऐकणारा म्हणला, हे एकनाथ महाराजाची तर झाडून काढायला आहे, हे एकनाथ महाराजाची तर झाडून काढायला आहे. तर काशीतल्या लोकांनी पायाचे अंगुठे तोंडात घातले होते. ते आचार्य, पंडित, शास्त्री असे लोक होते. ते पत्रिकावर टाकलेल्या पदव्या नव्हत्या, ते ओरिजिनल शास्त्री होते. आणि ते अंगुठे चोखू लागले, अंगुठे. एकनाथ महाराजांच्या घरी झाडून काढणारा माणूस इतका विद्वान, मग त्यानं पोराला काऊन नाही गादी दिली? दया करणे पुत्राशी, त्याची दासा आणि दासी. दासाला सुद्धा त्या पदावर नेलं. त्याला मालक म्हणत असते, त्याला मालक म्हणायचं, त्याला मालक. चौबदार म्हणले, मालक काय रे? आपल्याकडे एक काका आलेत. एकनाथ महाराजांनी पटका बगलात घेतला, वाकत वाकत आले आणि बुटासोबत पाय धरले. ते जरा शास्त्र पुराण वाचणार होतं. ते सकारामजी 4-2 श्लोक येत होते त्याला. ते असं पार उकांड्यावरल्या काशीपाळावानी फुगलेलं. एक जण म्हणला, आमच्या गावातलं भजन मी हे तोहरकच हे. म्हणलं, तू उद्या मर. जर गावातलं भजन पडलं तर मरुस, बंद पडलं तर मरुस तर कीर्तन करायचं नाही. अरे बंद पडतच नसते, लय चांगले चांगले मेले रे, तरी अजून गावात भजन सुरू आहे. तू काऊन शिळ्या कडीला उतू आल्यावानी आलास, उतू फेस आला तुझ्यावर फेस. असं नसतं रे, नसतंय नसतंय. ते जगाच्या मालकाने बरोबर निर्मिती केली सगळ्यांची. विठाला विठाला अशाच काही सासा म्हणायचे, अगं आम्ही मेल्यावर तुम्हाला कळन, आम्ही मेल्यावर तुम्हाला कळन. तर काय कळन? तू ठाण्याला इंजेक्शन घ्यायला पायी जात होती आणि यायच्या काळात कापसा याचायला बायका जिपकारीत चालल्यान. काय कळन मंजुळे? आणि काय इच किती तुझी चतुरे? त्याचा काळ बरा आलाय, तू मुकाट्या खायन मर. विठाला विठाला आपल्यामुळे परमार्थ राहत नाही दत्ता बाबा. परमार्थ करणारी त्यानं निर्माण केली तर अधिकारी लोक, हे आपल्यामुळे नाही. गिरिजा, नाथांच्या पत्नीचं नाव गिरिजा होत. हे गिरिजा, काका आले. सोन्याचा घंगाळा आणला सुदांबा, तांब्या सोन्याचा आणि बावनिया चंदनाचा पाठ. नम्रता सांगायलो, भक्ती नमन. उदाहरण क्रमांक 2. पाय धुतले गिरिजा काकीनं. पाय धुतल्याच्या नंतर पाय पुसायला टावेल उपरणं इसरलं म्हणून तशा सस्ताईला 55,000ची पैठणी जिच्या अंगावर आहे, खांद्यावरला पदर वाहडा आणि पदरान पाय पुसले. तहायाच्या डोळ्याच्या कडावल्या झाल्या. काय सात्विक खरे, काय आध्यात्मिक खरे. आज जर ती पैठणी असायली गिरिजा काकी घालायच्या, 3.5 ते 4 किलो सोन्याचा जर होता त्या पैठणीला. 4 किलोचे पैसे गुरुजी किती? उद्याच गणित लावा, जाऊ द्या उद्या कशाला, आता उद्याच लावा, उद्याच लावा. आपल्याकडे लय गणला आली. जिच्या गळ्यात जरा असे 1-2 तोळ्याचे दागिने आहेत का, ती गरीबाच्या बाईला हळीत कुकू देत नाही. काय तिच्या कपाळावर काही चुडस होतो का तुला? हा. आणि जिच्या गळ्यातले मोठे दागिने तिच्या कपाळावर आधीला येते कुकू. हा, काय तिच्या गळ्यातले का तुझ्या पदरात पडायलेत का? काही गोष्टी करत असताना अपविचार करायचा नाही, आपलं तुपलं पाहायचं नाही, शास्त्र आहे. हो. हळीत कुंकू लावत असताना बाईनं, कोणती बाई असू गरीबाची, रात्रंदिवस लोकांच्या शेतात काम करणारी असू द्या, सौभाग्यवती आहे, तिच्या कपाळाला हात लावून कुंकू लावून आनंद घ्यायचा. आपल्या मालकाला आयुष्य वाढत असते. ह्या संक्रांतीची आता हळदी कुकूट होत्यात ना, हे शहरातले उतू आले बाप्पा. रस्त्यानं फिरताय ना इतकी गर्दी यायची 10 वाजूस तर. हो, इतकी गर्दी. त्याच्या संग थैल्याच चाळण्या, घासण्या, शॅम्पूच्या पुड्या, हो, गुळाचे बारकाले ढेकळ, हो, त्याचे मग, हो, साबणाचे खोकाड, हो, हे त्याच्यात.
आणि तोंड पाहून करतात. बाळू महाराजाची बायको आली की चांदीचं बुटकं, आणि बाळू महाराजाच्या ड्रायव्हरची बायको आली की शॅम्पूची पुडी. होंडी वशीन तू, होंडी होंडी वशीन, केस राहणार नाही डोक्याला तुया केस. हा, गरीबाच्या बाईला शॅम्पूची पुडी देती आणि बाळ्या पाकिट आणतो तर त्याच्या बायकोला चांदीचं बघव देती. होंडी वशीन होंडी. कशासाठी कीर्तन ऐकायचे दत्ता बाबा? हा, याच्यासाठी. तुम्हाला एक सांगू का, आपल्याकडं कीर्तनाला दम नाही, गुण कोणाला येतोय? पोराचा सत्यनारायण असला तर आमंत्रण कोणाला असते? कोपऱ्या कोपऱ्यावर लट्टा घ्यायला. त्याला साखर खाल्ली की चक्कर येते, वरण खाल्लं की पोटा स्टोप येतो तू, हो, कढी खाल्ली की नाकाला पाणी येतं आणि त्याला म्हणते जेवा. आणि जे मिठा सगट खातो त्याला उरल्यावर बलित येत. ही पद्धत. आणि कसा सत्यनारायण पावन आपल्याला. एक जण म्हणला महाराज लय नका कडक बोल जाऊ, तुमचे कीर्तन घ्यायचे नाहीत. जाय म्हणलं टापरिया, नका घेईनच. अजून काय व्हायचं राहिलं, कशाला ताण घ्यायचा. नाही घेतलेत नाही घेतले, जाय तिकडं. म्हणे पाय धुतले, बसायला गालीच्या टाकल्या. नाथांकडं सोन्याचे भांडे लय होते. चांदीच्या सोन्याच्या पेल्यात एकात पाणी एकात दूध पेलो ते दूध. आवाज दिला, गिरिजा 9 9:30 वाजलेले आहेत. मालकाच्या नैवेद्याच्या टायमाला काका जेवायला बसतील. म्हणजे रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. एकनाथ महाराजांचं हरी हे आराध्य दैवत होतं. हरी म्हणजे विटेवरचा मालक. रोज पुरणपोळ्या. काय ताण असलो, पाट्यावर वाट्यावर वाटायचं. गुरुजी किती ताण. आता काय करता येते? काय कणी कोण कणी व्रत सांगितलं यायला, काय व्रत सांगतात काय काय महाराज. देवा 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 देवा. रे ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलेले व्रत करा माझ्या माईनो, तुमचं भलं होईल. काय भांगाऱ्याचे व्रत ऐकता तुम्ही? हा, आणि जे तुम्हाला व्रत सांगते ते पाळीत आहेत का? त्याला आहेत का व्रताचा काय अभ्यास, काय मिळेल का त्याला? अद्याप नाही. एकादशीसाठी जो बोलतो ना त्याला एकादश आहे का हे तपासावा. मायबापावर जो बोलतो का तो मायबापाला सांभाळतो का ते बघा. नाही तर मायबापावर तर काय, गाण्यातले लोक पण चांगलं सांगायलेत ना. कविता पण मायबापाविषयी लय गोड होत्या. मी 2 सिनेमातले गाणे पाहिले मायबापासाठी. माझ्याकडे टीव्ही आता आलाय पण ते ट्रॅक्टर मध्ये ऐकायचो. माँ कितनी अच्छी है, सिनेमातलं गाणं ते साधा मायबापासाठी चांगलं बोलतेत ना. अरे पण तू कीर्तन सांगतोस, तू मायबापाला सांभाळ तरच लोकायला बोल, नाही तर तुझी लायकी नाही कीर्तन सांगायची. विठाला 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 गिरिजा. ते आमच्या घरी व्रत काय कानी होतं आणि 11 दिवस पुरणपोळी खाऊ घातली मला. रोज सकाळी म्हणजे नको नको गोड नाही बया तुम्ही खात जाची एक पोळी. तर मग 10 दिवस मी खाल्ली ना 11व्या दिवशी म्हणलं का अशी उठतीस आणि पुरण शिजितीच. मागच्या महिन्यातच शिजिल तो. म्हणजे शिजून फ्रीज मध्ये ठेवून दिलं, त्याच्यातलं उलीस तोडीन पोळीत घालीन काय बाळू. हे तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या पोरायच्या माईवर घेतलंय. तितका कारभार इचकाल्याला नाही मोहा हिशाबात. हे मा कारभार इचकाल्यावर मी नाशिकला गेलो असतो कुंभमेळ्यात काव लावून. हे तुमचं सांगतोय, तुमचं. विठाला विठाला स्वरूप पुरणपोळीचा स्वयंपाक. 12ला काही वेळ बाकी आहे आणि त्याला संध्या करायची होती. संध्या कुठे करू? देवघरात करा, तुळशीपाशी करा, गाईच्या गोठ्यात करा. नाथांकडे गाई होत्या ना. हो. आणि नाही तर मग गोदावरीच्या पात्रात करा. प्रत्येकाचं पुण्य वेगवेगळं आहे. या बा भजन घरी करता येतं. ठाईचं बैसोनी करा एकच चित्त थाळ बाबा.
पण मंदिरात भजन केल्याची मजा वेगळीच असेल ना. भरतानं 14 वर्षे 22 दिवस भजन केलं. ते अयोध्येत नाही केलं, स्वतंत्र नंदीग्रामात केलं. हो, म्हणून मारुतीराय सारख्याला पर्वतांतानी एकदा खाली उतरावं लागलं. ही ताकद आहे ना, ठिकाणात ताकद आहे. आपल्याकडे पांडुरंगाची मूर्ती, आपण त्याला हळवलं, विटेवरचा मालक वित प्राप्त होईल. पण पंढरपूरचं महत्व पंढरपूरच आहे. तेथील तृण आणि पाषाण तेही देव, तिथली महत्त्वच वेगळी आहे ना. काही बी कसं होईल बरं, शक्य नसतं ते, नसतं शक्य. हो, क्या बात आहे, वा वा. मग तुम्हाला गोदावरीच्या पात्रात संध्या केल्याचं पुण्य अनन्य आहे. गाईच्या गोठ्यात संध्या केल्याचं पुण्य अनन्य आहे. तुळशीपाशी संध्या केली त्याचं पुण्य अनन्य. देवघरात केली त्याचं अनन्य. कुठं करायचे ते म्हणले तुळशीपाशीच करतो. ते संध्या त्याचं नाटक होतं, त्याला बघायचं होतं एकनाथ महाराज करतील का. एकनाथ महाराजांनी विचारलं होतं सगळं, तुम्ही सोन्याच्या पात्रात जेवताल का. नाही म्हणे, मी अनुरागी. मग केळीच्या पानाचे द्रोण, तर केळीच्या पानाचे द्रोण करायचे असतील तर केळीला जिथं टोचताल तिथं फाटत आहे. म्हणून केळीचे पानं तोरड्यावर उन्हात ठेवा लागतील. ते नरम झाल्यावर मग कवळ्या पानाचे दुर्ण लावता येते. ज्यांच्या पॅन्टीवाल्याने हे काही ध्यानात घेऊ नका, मी हे जुन्या लोकायला माहिती त्याचं सांगायलो. हो, एक जणाला केळीचं पान फाटल्यावर ते म्हणलं मला शिवायचं, जिथं सुई घालीन तिथं फाटू लागलं. तसाच तर संसार केळीच्या पानासारख्या चिरकाळ्याच होत्या त्याच्या. शिवायला गेले की चिरकाळी शिर. आणि मग नाथांनी पानं गरम करायची. गिरिजा, पानं शेकर गरम करा. पानं गरम केले, त्याचे द्रोणे लावले, त्याच्या पंत्रळ्या बरोबर कापून विपून पद्धतशीर पंत्रळ्या. टाइम गेला सरपंच. आणि मग जेवायला पाट लावले त्याच्यावर. ते एकनाथ महाराज कधी सोन्याच्या ताटात जेवली नाही. वैकुंठवासी माधव महाराजांचा पुरावा होता. त्यांच्याकडं ताटं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सोन्याच्या ताटात जीव घालायची. अनुरागी सिद्ध असेल, जेवायचं नसेल तर केळीचे पात्र किंवा पळसाची पानं असायची. पण ते स्वतः मात्र सोन्याच्या पात्रात कधी जेवले नाही. त्यांच्याकडे होतं भरपूर, मोठी माणसं व्यक्ती. आणि मग जेवायला बसले. लोणकड्याचं तूप होतं मस्त असं उगं, ते डब्यातलं नव्हतं, घरी कढीलेलं होतं, स्वतः रई लावलेली. त्याचं आपल्याला ॲडव्हर्टाईज भेटतात, हा शुद्ध मध आहे. एक औषध घ्यायचं होतं, तर मेडिकलमध्ये गेल्या होत्या, मोबाईल दाखवले यांची ॲडव्हर्टाईज पहा. तर मी म्हणलं, ज्यानं हा मध शुद्ध सांगितलाय याला मोहळ होलिता येतं का. हा, मग याला मोहळ यानं एकदा होलिलं नाही. आणि ह्या नालायकाचं ऐकून मी तो मत कसा घेईन. मी त्याच्या बुटाची बरोबरी करू शकत नाही. पण यानं कधी मोहळ होलिलच नाही ना. आपल्या देशात काय गाजलेल्या माणसाला ॲडव्हर्टाईजला बोलिते. शेताला पाणी देणारी पैप ॲडव्हर्टाईजला कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत का. सिनेमात नाचणारे. यायला माहिती आहे का उसात गेल्यावर कसं अंग कापत आहे. हा, बैंगणात गेल्यावर कसे काटे टोचत आहेत. हरभऱ्याच्या आंबीत जर 2 दिवस कोळपे हाणले ना तर तिसऱ्या दिवशी बैलाचे घोटे फुटत आहेत. हरभऱ्याच्या आंबीत आंबा अशी रगात असावा आणि कोळपे हाणावा हरभऱ्यात, तिसऱ्या दिवशी बैलाचे घोटे फुटतात. आणि हे पाईपची ॲडव्हर्टाईज करणाऱ्याला जरसं हरभऱ्याच्या आंबीतून सॉक्स काढून फिरवा, 3 घंटे इचकीन. आणि ते म्हणतं उत्कृष्ट क्वालिटीचा पाईप आहे. त्या कंपनीवाल्याच्या पाईप घालायला पाहिजे तोंडात. विठाला विठाला. अरे ज्या शेतकऱ्याने बुटाची चपलाची पर्वा न करता 15-15 फूट उसात फिरलाय, सोयाबीन असेल, कापूस असेल, गहू असेल, ज्वारी असेल, ही चुकाड्याची पर्वा नाही केली, अशा शेतकऱ्याच्या हाताने ॲडव्हर्टाईज करा ना, देव तुमचं चांगलं करीन. खताची ॲडव्हर्टाईज, त्याला पसाकसा काय म्हणावं. काय माहितीये का, आपल्याकडे जे ओरिजिनल काम करत आहे का त्याचं पहिल्यापासून नाव नाही. सेतू कोणी बांधला, वानरायने. किती लांबीचा होता, 1200 किलोमीटर, 13.5 चौंगेची रुंदी. चौंगा अंतर नाही कळायचं, जाऊ दे उगा ताण होईल तुम्हाला. पण 1200 किलोमीटर लांबी. केवढाली पर्वत लागले असतील दत्ता बाबा, होय सुदाम बाबा. वानरायला गिरीधर म्हणले का. पंढरपुरातल्या मालकाने एकदाच पर्वत करंगळी धरला होता, गिरीधर नाग. मारुतीराय म्हणले, देवा काय तुमचं काम आहे. असंच असतं मोठ्याल्या माणसाचं. पाचोळा झाला
किती ॲडव्हर्टाईजला पुढंच, द्यायला पुढं जा दे. म्हणून पोरायला सांगतो पैसे कमी जा. धनवंता लागी सर्व मान्यता. 10:30 नका दात घाशी जाऊ. लवकर दात घासून शेतात येडा करायला जात जा. रानात गेलं राजे हो, पीक बोलत आहे आपल्याला पीक बोलत आहे. हरभर बोलत आहे, कापूस बोलतो, ऊस बोलतोय, सोयाबीन बोलत आपल्याला, गहू बोलतोय. हे वंबी आखडू हाली रे, पाणी दिन पटकन. बोलतो आपल्याला पीक बोलतोय. पैसा देव नाही राजो, पैसा संत नाही, पण देव आणि संत याच्यानंतर जगातली तिसरी शक्ती कोणती असेल तर ती पैसा आहे. धनवंता लागी सर्व मान्यता. पैसे कमत जा. हो, एकजण म्हणला काय पैसे का मड्यावर बांधून न्यायचेत का? तू नेत नसते त्या नालायकाच ऐकू जाऊ नका. हा, पाहुणे पत्रिका देत नाहीत राजू. पाहुणे ज्याचं वाजलं त्यानं दारू नाही पिऊ द्या, पती नाही खेळू द्या, त्याच्याकडे पैसे नसले सुद्धा बुवा पाहुणे मुळवाट्यानं पत्रिका देत नाहीत. त्याचं पोरग नोकरीला लागलं की मुळवाट्यात देते. सगळा खेळ. याच्या पलीकडे सांग का, मी त्या दिवशी बोलून गेलो. श्रीमंत माणसं मेल्यावर त्याच्या मातीला श्रीमंत गेल्यावर मसनवाट्यात पण भोईला बसत नाही. तुम्ही टीव्हीवर मोठाल्याच्या मात्या पहा ना. टीव्हीवर मोठाले माणसं मेले की आता ती काय डबल मारावं अशी आपली अपेक्षा नाही, पण ते डबल तुम्ही बटन दाबल्यावर मागच्या मात्या बी दिसतात ना. मोबाईल आहेत ना खपक्या भेताडासारखे. तुम्हाला मागच्या एखाद्या श्रीमंताची माती पहा ना यूट्यूबवर, तुम्हाला लगेच दिसतंय. त्याच्या मातीला गेलेले मोठाले ढवळ्या कपड्यावाले मसनवाट्यात पण खाली बसत नाहीत. त्याला मसनवाट्यात सोपे येतं. पैसा इतका गरजेचा आहे. आपल्या आडी अडचणीत कामी येतो. सामान्य माणसं होत आपण, शेतकरी माणसं होत. काम करत जा याच्यावर सांगा. चला जेवायला बसले, पाणी फिरवलं, श्लोक म्हटला. श्लोक कसे म्हणावं? मला वाटते अजून बऱ्याच लोकांच्या जिभा घासारलेल्या आहेत. जेवताचे श्लोक स्वतंत्र आहेत. त्याला अन्नपूर्णेच्या सिद्ध तत्वातल्या वलय ज्याच्यात आहेत ते श्लोक जेवताना असतात. लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळीवाणी. नुकती खाऊ दे रे चांडळा मला, हे असं काही भनगाळू नकोस रे तू. हा चबर चबर बॉम्बलायला तू, खाऊ दिन लोकायला नुकती. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दैवात लिंबू. याची बसायची जागा निबर दांड्याने हाणायला पाहिजे. तुम्हाला एक कळतंय का? दही आमलईन गुरुजी मास्तर येत ना तुम्ही, आमलई आणि लिंबू कसं आहे? आंबट आहे. या बात दही जर नसल तर भातावर लिंबू पिळल्याला चालल, पण लिंबून दहीन भात कसं वाचवू द्या, कसं पारायण करायचंय खाल्ल्यावर, कसं भजन करायचंय? नाही हाणायला पाहिजे की ह्यांना आलाय काला. बरं इथपर्यंत जाऊ द्या, हुकला असन. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर. आता इथं खाली दर्शक, लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा. आणि सगळे सर्प कोणा पुढे वाकत आहेत? शेषा पुढं. आणि लक्ष्मण कोण? शेष. मग शेषाच्या ताटात उंदीर मुतायला काय माय येली त्याची? म्हणून भानगाळलेल्या हा श्लोक जेवताना म्हणत नसते. पांचटा अपमान करू नको संप्रदायाचा. कसले श्लोक असावा याचं कारण सांगू का तुम्हाला? हे अनावश्यक माणसं तुम्ही डोक्यावर घेतले, तुम्हा श्रोत्यांना याचं पाप लागतंय. हा, अनावश्यक माणसं बोकांडीवर घ्यायचे नाही. सात्विक माणसांचं श्रवण करायचं. काळ गोड होत असतो. विठला विठला हे महाराज आहे ते चांगल्या महाराजांकडे शिकायला आहे. तुमच्या इथलं काय नाव आहे ते? राम राम. वा वा, चांगल्या महाराजाकडे. वा, सात्विक अधिकारी दर्शनी लोक आहेत आपल्यासाठी ते. हो महाराज, तुम्ही कीर्तन केले नसतील, तुम्ही जास्त कीर्तन नसतील, बाळाभाऊ जास्त कुठं गाजले नसतील, पण तुम्ही आचरणात परमार्थ केला म्हणून तुमचे पाय पवित्र आहेत, म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. हो, आचरणात परमार्थ करणारे. ह्या बा बाईच्या गळ्यात दागिने किती आणि कुंकू किती खपक्या लावले त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावती याला महत्व आहे. अभ्यास किती आहे त्याच्यापेक्षा देवाला किती मानतो त्याला महत्व आहे. अशा लोकांना प्रणाम करायचा.
आणि त्यांच्यामुळं हा परमार्थ आहे, निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या लोकांमुळं. असंच पाकिट घ्यायचं की जिंतूरला इथं रांगोळी लावल्या गुरुजीची, इथं तरी बाळ्या जेवला नाही, आणि जिंतूरला ताब्यावर हाणायला, आणि तरी तुम्ही म्हणले कीर्तनला एक खात झालं. पाप तुमच्या डोक्यावर, पाप. विठाला विठाला जेवावं लागेल, त्याबद्दल दुमत नाही. आपण दूर प्रांतात गेलो, तिथं आपली परिचय नाही, एखादं शाकाहारी आहे तिथं जेवावं लागेल, त्याच्याबद्दल पण नाही. अरे रांगोळ्या लावल्यात नाही इथं तुला, घरात येणार हे गाडीचे चाकर रांगोळीवर होते. आता जिथं रांगोळ काढली का त्या रांगोळीवर गिरगावकराच्या गाडीचे चाक होते, वैरणजित काका. आणि मग अशा लोकांनी जीव घातल्यावर काऊन नाही जेवत? आणि तिथंच वय घाम पडलेलं खातू या ह्याच्या पाकिटातली तिथं देऊन. हॉटेलवाला का लय तू हा सासरा आहे का? विठाला 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 जेवायला बसले, पाणी फिरलं, श्लोक म्हटला, चित्रान्न चित्रदळ ते सगळं काढण्याची पद्धत असते जेवण्याची. तितका अडचणीत नका जाऊ, आपल्याला काय त्याच्यावर विषय नाही. पण जेवायला घास घेणार तेवढ्या अवकाशात घासाला प्रणाम केला, पात्रात टाकलं, उठलं. ते नाथ बाबा म्हणले, महाराज कस काय उठलात तुम्ही? भक्ती ते नमन सांगायला, कस काय उठलात? नाही म्हणे, तुम्ही संध्या केली का? नाथ महाराज म्हणले, पात्र आणि द्रोण लावण्याच्या गडबडीत विसरलो, एवढ्या बार माफ करा. अरे म्हणले, तुमच्या घरचं मी जेवत नाही, तुम्ही संध्या नाही केली. काय विनवणी करायला तो एकनाथ महाराज, किती विनवणी करायलेत, किती विनवणी. पठ्ठे ऐकत न. मग गिरिजा काकी सोहळ्यातून तिकडे आल्या. सोहळ्यात, त्या सोहळ्यात होत्या स्वयंपाक करायला, स्वयंपाक घरात सोहळ्यात होत्या. सोहळं म्हणजे शुद्धता. हो, कोरा पितांबर नेसला आणि शिरा करता करता जर तंबाखू खाल्ली तर सोहळं चुलीत गेलं. हो, बासुंदी करता करता नस फुकली तर सोहळं वड्यात गेलं. हो, हे सोहळं असतं का? ते कुठे? सोहळं म्हणजे शुद्धता, सात्विक. म्हणून आता कोरोनात म्हणून लागले, हात धुवा, बाहेरून आल्यावर गरम पाण्यानं तोंड धुवा. आता सांगू लागले, 1000 वर्षापूर्वी आपल्या संतांनी सांगितलंय, चांगलं राहा, शुद्ध राहा. बाथरूमला गेले, गुळणा करा. नैसर्गिक विधीला गेले, गुडघ्या इतके हातपाय धुवा. आपल्या शास्त्रांनी सांगितलं, आपल्या पुराणात. जेवायला बसले, हातपाय धुतल्याशिवाय बसू नका. आता कोरोनानं बऱ्यापैकी आळा घातल्याच्या नंतर अशी धसकी बसल्या माणसं हात धुवालेत. काही काही न तर शिशाच खिशात ठेवल्या. हो, लांबून राम राम घातला तरी तोंड फवारून घेतल्या. हो, घे फवारून, बोंडावर फवारल्यावानी आपलं. हो, काय संप्रदाय शुद्ध आहे आपला. आपल्या संप्रदायात शर्ट घालून जेवायला बसणं हे पण निषेध आहे. सव्यम तनुगंधाति जायते अंबराम यस्सर्वस्ततेषु तनुगंधान भय जाये प्रसन्नस्तु वायु स्वयं नैवं गांजा कसम लिखितम. माणूस हा किती श्रीमंत असू द्या सकरामजी, त्याला घाम येतो. आणि शर्ट काढलं, शरीर मोकळंय, प्रसन्न आहे, दुर्गंधी विरळून जाती. जेवण शेजाऱ्याला बरं, याला बरं. किती शुद्धता सांगितली. आत्ता कोरोनात्मक हात धुत जा, पाय धुत जा, तोंड धुत जा. चटका बसल्या माणसाला कळतो. चला, गिरिजा काकी सोहळ्यात होत्या. ते का तुमचं आमचं सोहळं? आमच्या इथं असंच एकदा नवरात्रात पाणी घ्यायचं टँकर आलं. नवरात्रात पाणी असतंच, पुन्हा तुम्ही इकूनच घेतात. पावसाळ्यात कुठं अडचण असती का? चैत्रात सत्य आंबा होता. मला माहित होतं माणसं इथंही हो म्हणणार, पण कीर्तन झाल्या म्हणते नवरात्रात कुठं दुष्काळ असतो का रे? इचकाला इथं बाळ्या नाही नाही, काड्या घालायला बोकाट होत नाही. ताण घेऊ नका. आणि तरी कोणाला घालायचे असतील तर मुभा तुम्हाला चलन देऊ, काय ताण नाही, काय डगमगत बी नाही त्याच्यावर. ते मुसलमानाचं टँकर होतं. घरचे म्हणले कॉक मीच फिरते.
त्याला म्हणलं ताण घेऊ नको, 10-5 रुपये मी आगाव देईन, मला कोणीही पाया पडून देते. ठीक आहे ठीक आहे बोले, ठीक आहे. बघ आमच्या घरचे म्हणले मी सोहळ्यात पाणी घेतलं, त्याला नाही कॉक फिरू द्याला, आणि म्हणलं भरून कोणी आणले, भरून तर त्यानंच आणलं. पण ते आम्ही मागचे माग दोघच बोललो, त्याला नाही कळू दिलं. हे बा बायकून चाटून नवऱ्याला हाणावं, पण घरातली घरात हाणावं, लोकांच्या नाही हाणावं. कशा हसत्यात बघा, कशा हसत. याचा अर्थ असा नाही तुम्ही मारा, मालकाचा अपमान करायचा नाही. मालक जिंतूरला बाजारात निघले, मंगळवारचा बाजार असतो ना, एकच म्हणायचं, हवं ऐकलत का, 2 दिवस झालं मी शेजाऱ्याची पत्ती आणि उसने आणायले, 4-5 दिवसापासून डाळ नाही, साखऱ्या नाही. बर बर काय हरकत नाही. घरात सांगत नाही, ते पिशी घेऊन दुसऱ्याच्या दारात गेल्या, ऐकलं का, साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय, टिकला लावायला डाळ नाही, काय मड टाकायचं का चहामध्ये पत्ती नाही, निघाला थुत्तर घेऊन, थैली घेऊन जा. अरे बापरे, भरलेली तळे 8 पापानं भरलेली तळे. हो कोरडा फट दुष्काळ पडेल, दुष्काळ. हो अशा चंडाळणीच्या पापानं. असं नका बोलू जाऊ, पाया पडतो तुमच्या, असं बोल जाऊ नका, काय अर्थ नाही. हो आमच्या पाया पडायचं नाही, याच्या पलीकडे सांगू, देवाच्या पाया पडायचं नाही, पण नवऱ्याच्या पडायचं. हो नवऱ्याच्या पडायचं. तशा आपल्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या बायका सात्विक येतात. जरा जुरा शहरात गेलेल्या या करायल्यात, पंक्चर झालेल्या गाडीवानी रोड सोडून वळायल्यात. शहरात, आपल्या खेड्यात अजून पद्धती आहेत, मान मर्यादा अधिकार सांभाळत्यात. गोड आहेत. ज्ञानोबराय तुकोबरायचा वास आहे या राज्याला, ज्ञानोबराय तुकोबरायचा भक्तीचा गंध आहे ना, त्या वाईट कशा वागत्याल. हो बायकायला इतकं बोलल्यावर तुमची लय खसखस पिकली, तुम्ही बी नीट वाग जा. मुंग्या कधी बी लाईन मध्ये चलत, त्यात मुंगळेत लाईन तोडीत येत. मुंग्या कहा बी रांगेतच आहेत बघा. हे मुंगळेच कोणीकडे थुत्र एकड, ढोपर एकड, रुमाली एकड, काय एकड. इथले दहिले वाढायलाय, तिथले नैले वाढायलाय, इतके दुंडकं वाढायलाय, तिथं गांजाचं बी मारुतीच्या मंदिरापाशी फेकायलाय. आणि तरी म्हणतो पप्याच्या बायकून माईनं स्वयंपाक नाही केला, तू या पेटलेली थिलपी तोंडात हातोड्यानं ठोकायला पाहिजे. तो नीट वागणं सोंबळ्या, बुटाडा हरपून येतून पुन्हा त्या बाईला नाव ठेवतो. महाराष्ट्रातल्या बायका सात्विक आहेत दत्ता बाबा. ज्याला कवडीची अक्कल नाही, मायबापाचं नाव सांभाळण्यासाठी या महाराष्ट्रातल्या बायका त्या हलकटाचा संसार करतात. इतक्या पवित्र माझ्या राज्यातल्या बायका आहेत. म्हणून संतांनी तुम्हाला ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती, प्रत्येक कीर्तनात सांगायलो वर्ष झाले, या देशाची संपत्ती म्हणजे देशाची स्त्री आहे. संस्कार तुमच्या ताब्यात आहेत. असो. आणि मग त्याला म्हणलं तुला घाम काऊन येईल रे, मला घाम येऊ लागला. तर ते टँकरवाला म्हणला मेरे को नहीं पसीना आता नहीं मेरे को. क्यों? हर घंटे मैं नहाना करता. म्हणलं का पे? यही टँकर पे. अरे म्हणलं अवघडच काम झालं. तू याच्यात आंघोळ करायला ना आम्हाला पूजेल पाणी. 6000 लीटर पानी बैठता मुले महाराज, मेरे अकेले के आंग में क्या लगा वाला है. हाँ? इसमें बुडी डुबकी मारता बाहर आता. बर चला दे बोले. आमच्या पोरायच्या माईल म्हणजे माझ्या मंडळीने मला सांगितलं, आपला सत्य आंबा नाही झाला रे, चिचा आंबा झालाय. कशाचं सोहळं, कशाचं काय नाही, नाथांच्या घरचं सोहळं आहे. येडाय का 36 वर्ष पांडुरंग राहिला, काय तात्विकता असेल तिथं. सोहळ्यातल्या काकी आल्या, सरपंच काकीनं लोटांगण घातलं, गिरीच्या काकीनं पठ्ठ्या ऐकायलाच तयार नाही, नाही जेवत म्हणून. आता नाथ महाराज आपल्या पदावर आले आणि नाथांनी सांगितलं, काका तुम्ही संध्या कशा करता देव प्राप्ती करता. बर बर बर. कधीपासून करतात? 40-45 वर्ष झाली. भक्ती ते नमन सांगायचं, भक्ती ते नमन. देव कधी भेटला? स्वप्न पण नाही. मग मी संध्या याच्या करता करीत नाही, झाली संध्या हा संदेह माझा गेला, आत्माराम हृदय किंवा शेजे प्रगट. नाथ महाराज म्हणले,
जी माझी पत्नी तुमच्या लोटांगण घालून जेवा म्हणते का, गेल्या 36 वर्षापासून तिचं लुगडं धुवायला पंढरपुरातला मालक आहे. हे ते म्हणले नाही, आता कुठं दुसरं नाव सांगू तुम्हाला. महाराज म्हणले हिचं लुगडं धुण्यासाठी 36 वर्ष पंढरपुरातला मालक आहे. आणि ज्याने आपल्याला भातावर तूप वाढलं का, तो श्रीखंड्या प्रत्यक्ष पंढरपुरातला आहे. जागीरदार होते सुदामबा नाथ बाबा, तरी पण सामान्य व्यक्तीनं आपल्या घरून उपाशी जाऊ नये म्हणून त्याच्या पाया पडे. काय नम्रता, यालाच म्हणायचं भक्ती ते नमन वैराग्य, भक्ती ते नमन वैराग्य, कोण नाथ बाबा, धानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार, प्रत्यक्ष पंढरपुरातले मालक नाथ बाबा. काय श्रीमंत. अहो 10 श्लोक करणाऱ्याचे पाठ करणाऱ्याच्या पुढे दत्ता बाबा ते वाकले. ही नम्रता. आज षष्टीला गर्दी होती का, नम्रतेची ताकद. कोण तुकोबर आहे म्हणे, रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू नाही तुझ्या. रामेश्वर शास्त्रीच्या मुखारविंदातून पडलेलं वाक्य. कोणाला शास्त्री म्हणत असतील का काय. आपल्या महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री होते, जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. महाराष्ट्रातले पहिले 3 शास्त्री. काशी विद्यापीठात पहिल्या क्रमांकाने आलेले 3 शास्त्री. पहिले तुमच्या लहानपणी महाराष्ट्रात पहिले जर 3 शास्त्री कोण असतील तर जगन्नाथ अण्णा काव्यतीर्थ, जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी. ते कालोज झाले आणि आत्ता आहेत आपल्या जिल्ह्याचं वैभव. प्रल्हाद शास्त्री दैठणकर काशी विद्यापीठातले पहिले विद्यार्थी शास्त्री पदवीला. असे रामेश्वर शास्त्री तुकोबरायच्या काळातले. बाकी सगळ्यांना सांगितलं अरे तुकोबराय माणूस नाही म्हणे, रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू नाही तुझ्या. ज्ञानोबरायनं पाठिलेल्या धरणे करायच्या, तुकोबरायने बुटा सगट पाय धरले आणि ते देवाच्या प्राप्ती करता आलता. ते म्हणले मी देव पाहायला आलो, हेच माझ्या पाय पडे. त्याला काय माहित होतं तुकोबराय कोण होतं. प्रत्यक्ष देव. ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर, पण वारकऱ्याच्या रूपात देव आहेत म्हणून सामान्य धरणे करायच्या पाया ज्ञानोबराय पडले. सामान्य धरणे करायला ज्ञानोबरायने तुकोबरायकडे पाठिलं, तुकोबराय पाया पडले. भक्ती ते नमन एवढारी लोक पाया पडतात. वैराग्य तो त्याग. कशाला म्हणायचं. 2500 वाडे होते एक जणाच्या वाट्याला. वाडे इतके मोठाले, वाड्याचा दरुजा उघाड्याच्या नंतर 22 हत्तीची कळवण मधात जाईल. चौकट किती मोठी असेल कल्पना करा. एक जण पुन्हा म्हणला असं असतो का हो, असं असतं का. हे बा, काही गोष्टी पुराणात पाहायच्या. आपल्याला सापडत नसतील. कोल्ह्याचं तोंड जर अंगूरला पुरत नसेल तर त्यानं म्हणायचं नाही अंगूर आंबट आहे. तू उंची कमी आहे सुमळ्या, त्या अंगूरच्या याला तो थुतर पुढं, त्याच्याकरता तू आंबट म्हणू नकोस. काल परवा एक माणूस भेटला आणि विशिष्ट प्रकारच्या एका महाराजाला तो नाव ठेवू लागला. तर त्याला म्हणलं नाव ठेवू नको, त्यानं 7.25 कोटी रुपये नेलेत, तू काऊन येड्यावानी करायला, तू आदूळ आदूळ काऊन घ्यायला, तू हा माग कुठं मोठं राहिलेला कापूस येच, त्याच्यावर तो हा बाजार होईल एखादा. तू दुसऱ्याची बाजारन गोथुडे इचकू नको, मोकाटे बस. गरज नाही आपल्याला. आपण आपलं बघितलं पाहिजे, आपलं बघितलं पाहिजे. या बाई, एखादा माणूस जाणून बुजून जर इरीत उडी टाकत असेल तर तुम्हाला माहिती आहे त्याला डोळे येतं, त्याला गोळ्या चालू नाहीता, तो मुदाम इरीत उडी टाकायला. तुम्ही त्याला काऊन थांबा. काय तुमची पात्रता नाही ती, काय गरज आहे तुम्हाला त्याच्याहून. आपली हिंमत नाही, आपली पात्रता नाही, आपली योग्यता नाही. काही बी आपण डोक्यावर नाही घेतलं पाहिजे. नकोय त्या गोष्टी. चला असो. एका वाट्याला इतकाले वाडे. असे 3 जण भाऊ, धृतराष्ट्र,
पंडू, इदूर, तिघजण भाऊ. धर्मशील धर्मात्मा इदूर, यम धर्माचा अवतार, फार हुशार. माणसाला नेतो त्याला यम म्हणतात, आणि सगळ्याचा मालक असतो त्याला यम धर्म म्हणतात. यम धर्माचं चरित्र महाभारतात भागवतात ऐका. पांडव ज्या वेळेला 12 वर्ष हे असं मला गव्हाला पाणी देता देता गवत उपटायचं नाद आहे, म्हणून एखाद्या वेळेस पाणी पुढच्या वळीत जाते. ते लांबतन कीर्तन. आता आपलं जवळवर आलं, वेळेच संपू, ताण नाही द्यायचा थंडीचा कोणाला लोक. तो मग ते 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. धर्माने विचार केला कसा अज्ञातवास करायचा. कौरवाला ओळखू द्यायचं नाही, ओळखले की पुन्हा 12 महिने 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. पंढरपुरातल्या मालकाने यम धर्माला सांगितलं, दादा तुला जावं लागते रे. यम धर्माला सांगितलं जावं लागते. आणि मग यम धर्म पांडवावर प्रसन्न झाले. यम धर्माचं निघलं म्हणून सांगतोय. पांडवावर प्रसन्न झाले आणि काय पाहिजे ते मागा. काय नाही म्हणे, आम्हाला नष्टचर्या करायची. नष्टचर्या म्हणजे सेवा. नष्ट म्हणजे पडलेलं काम, सेवा सेवा. मग काय व्हायचं तुम्हाला? धर्मानं सांगितलं मला कंक व्हायचं. कंक म्हणजे सीए, चार्टेड अकाउंटंट. बरोबर आहे नाव सीएला हेच असते. शिकू द्या कमी, मी असू द्या 7वी, त्याच्यावर नसतं गेलं पाहिजे. हे बा, शहाण्याबाईच्या हातानं घातलेलं लोणचं 5 वर्षाच्या नंतर लोणचाची फोड वाळली ना, ती पाण्यात बुडवा तरी गोडच लागते. गोड म्हणजे साखरेवानी नाही, चविष्ट लागते. आणि टिकल्यावालीनं काही टाकू द्या, 8व्या दिवशी त्याच्यावर फेस येतो त्या लोणचा. जुन्या बाईनं केलेलं पिठलं, काडीनं हाटलेलं, आणि जिला आकलीचा कांदा नाही तिनं केलेली बासुंदी. ते जुनच. चमच्या नाही, काय नाही, गाडग्यानं भुरक्या होत्या, गाडक्यानं ठोकरं मीठ होतं, पण पुन्हा घ्यावात लागायचं नाही, बरोबर असायचं बरोबर. काय अन्नपूर्णेची कृपा त्याच्या. एकीला गौऱ्या लावता येणं, तर ती म्हणली मी धिरडे करते. म्हणलं पिठाचा नाश करू नको द्वारका तू. हा, तुला गौऱ्या लावता येणं आणि तुला धिरडे कसे करता येते द्वारके? तू पिठाचा नाश, सरपणाचा नाश आणि भांड्याचा नाश करू नको बरं तू. हा, तुला गौऱ्या लावता येत नाही. असू द्या, मी 7वी शिकलेला गुरुजी, पण मला येते धिरडे. चार्टेड अकाउंटंट कंक. भीमानं सांगितलं बल्लो आचारी. आचार्याला एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. घरी गेल्यावर स्वतः तरुणांनो मोबाईल मोठे आहेत. अर्जुन ब्रह्मणा नृत्यांगना, नृत्य शिकवायचं काम. कोण राहिले? नकुल आणि सहदेव. काय नाव होतं यांचं? सहदेवाचं नाव विजय आणि नकुलाचं विराटाच्या घरी नाव काय होतं? एवढ्या सप्त्यात पोर आहे ना, आता मोबाईलवर शोधा गेले. इतकी गोळी राहू द्या, तुम्हाला रिॲक्शन येईल. त्याच्यामुळे उद्या शोधा. मी याच्याकरता सांगत नाही, कारण तुम्ही सकाळी कामाला लागावं. आजच संध्याकाळी नालायकाला चॅटिंग करण्यापेक्षा शोधा महाभारत. आणि नकुलाला काय म्हणत होते, तिथं काय नाव होतं नकुलाचं? तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, तितकं नाव शोधाच्या डपात ठेव. हे आपल्या धर्माचा स्वाभिमानी. हे पांडवांचं लक्षात घेतलं पाहिजे. आदर संपन्न लोक होते ते. यम धर्माची कृपा. इतका यम धर्म अधिकारी. ते विदुर काका राजकारणातला 2 नंबरचा डॉन. 2500 वाडे, 1250 चुकून बोललो, कारण वाट्याला आलते एवढे वाडे. घ्या म्हणले काका. नकोय म्हणले, नकोय 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 नकोय, येतो म्हणले. अर्जुनानं छेदून विचारलं, काका
तुमच्या वाट्याची तुमच्या आजोबा पंजोबांनी कमवलेली प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला देतो, तर आम्ही उपकार करीत नाहीत, पण तुम्ही का घेत नाहीत? नको म्हणले मला, नको. त्याने एक थोडीशी पुसटची पुरावा दिला. का रे म्हणे, तुम्ही वनवासात होतात तो भजन रात्रंदिवस, शिंब शिंक जांभाई खोकला तितुका वेळ वाया गेला. जांभाळी शिंक खोकला आला, तितकाच वेळ वाया. अर्जुन म्हणला झोपेत पण रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. आणि चल हस्तिनापूरच्या गादीवर बसल्यावर नाही म्हणले, मग जरा भजनच विसरलं. मग एक लक्षात घे, वनवासात होतात तर भजन करीत होतात, आणि ह्या वाड्यात राहायला आल्यावर तुमचं भजन कमी झालं. मला तरी ह्या वाड्यात कशाला? म्हणून हस्तिनापूरच्या उत्तर दिशेला सुदांबा 12 वाशाचं झोपडं बांधलं आणि विदुर काका तिथं राहिले. वैराग्य तो त्याग. हा, हे विदुराचा त्याग होता, हे वैराग्य विदुर काकाचं त्याग. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. काल एकादशी झाली परवा. अशी एक एकादशीच्या जागरा करता, भजना करता वारकरी आले. एका वारकऱ्याच्या घरी आले. वारकऱ्यांनी बसायला टाकलं, पाय धुवायला पाणी दिलं, बसायला टाकलं. भजन सुरू झालं. 9, 9:30, 10 वाजले. आणि तो घरधनी वारकरी होता का, त्यानं बायकोला सांगितलं, प्रिये उद्या द्वादशीला एवढ्या वारकऱ्या तुला जेवायला कर, स्वयंपाक कर. जी मालक. जी म्हणून गेली बाई, जी म्हणून गेली. आणि मालक भजनात पाण्याचं गाडगं घेऊन गेले. लोटक्यानं पाणी देऊ लागले. कशाची पात्र आली दुसरे. तेवढ्या अवकाशात बाईने विचार केला, मालकानं सांगितलं द्वादशीचा स्वयंपाक कर, एवढी वारकरी जेवले पाहिजे. आणि मी हो म्हटले, पण घरात पसाभर पीठ नाही, तांदूळ नाही, डाळ नाही, रवा नाही, तूप नाही, तेल नाही, मीठ नाही, मिरची नाही, काय नाही. करायचं कसं? शेजाऱ्या पाजाऱ्याला रात्री उठून मागा उष्ण, तर आपली पत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. कोणाला भेटत असतं काही? एक सांगू तुम्हाला, ज्यानं आयुष्यभर पाप नाही केलं, त्याच्याकडे जर संपत्ती नसेल तर दुकानदार त्याला उष्ण देईल, पण त्याची मात्रा आहे. पण तो जर म्हणला मी जीवनभर पाप केलं नाही, सुदाम महाराजाला खत नाव द्या, तर त्याला माहिती याचं सगळं ऐकलं तरी सुदाम महाराजाच्या खताचे पैसे भेटत नाहीत. म्हणून दुकानदार म्हणतो न ग बाबा. दुकानदार पत कोणाची ठेवतो माहितीये का सकारामजी? एक तर पैशावाला आहे म्हणजे संपत्ती, आज न सुद्या पैसे, आणि इमानदार आहे. संपत्ती आहे, पैसे आज न सुद्या, पण स्थायी संपत्ती आहे, पण इमानदार आहे, त्याची पत आहे. कबीर इमानदार आहेत, त्यांची बायको इमानदार आहे, पण संपत्ती नाही ना, त्याच्यामुळे पत नाही. पण कोणाला शेजाऱ्या पाजाऱ्याला मागाव, वैराग्य तो त्याग सांगतोय. दुकानदार होता, असं त्याची कडी वाजली रात्रीच्या 11 वाजता. कोण? मी कबीराची पत्नी आहे. काय आमच्याकडे एवढ्या रात्री? आमच्याकडे 4 वारकरी आलेत. मग आम्हाला काय सांगायला? त्या दुकानदाराचं नाव होतं तुळशीदास नावाचा वाणी. वाणी होता तो, त्याचं नाव होतं तुळशीदास. दादा 4 वारकऱ्या पुरता शिदा द्या, तुमचे पैसे आम्ही फेडू. नाही भेटणार, निघा इथून. वट्याच्या खाली उतरली. पुन्हा लक्षात आलं मालकाला होकार दिलाय, याचेच पाय धरू. पुन्हा कडी वाजली. ते दुकानदार रागवलो दादा, आणि त्यानं कडी उघडली आणि कंदाच्या उजेडात कबीराची बायको पाहिली. दत्ता बाबा किती सुंदर होती सांगू. पौर्णिमेच्या दिवशी कबीराची बायको रस्त्याला आल्यावर चंद्र ढगाच्या आडंगी जात होता. इतकी सुंदर होती, इतकी सुंदर. निशापती भयो तेजो हो, शीतलो प्रकाशो भया, यत कामिनी सौंदर्यानाम अंबरांस्ततेवच. अंबर म्हणजे आकाश, ढग, ढगाच्या आडंगी जात होता. इतकी सुंदर, इतकी सुंदर बायको कबीराची. तिचा सौंदर्यातला चेहरा
रात्रीच्या 11:15 वाजता पाहिल्यावर याच्या पोटातला रावण जागा झाला, विकार जागी झाली, काम जागा झाला, वासना जागी झाली. आणि तिच्या मुखारविंदातून एक शब्द पडला, दादा तुम्ही सांगताल ते काम करील, पण 4 माणसापुरता शिदा द्या. याचा अर्थ धुनी धुईल, सडा टाकीन, सारवण करील, भांडे करील, शेतातलं काम करील. पण दुकानदार हा 2 पैसे जवळ असल्यामुळे शिल्लक शहाणा होता. त्या दुकानदारानं गठुडं बांधलं आणि समोर टेकलं, घेऊन जा. गठुडं उचलल्याच्या नंतर गुरुजी काय म्हणला दुकानदार, तुला माहिती आहे तू काय म्हटलीस तर? हो दादा, तुम्ही सांगताल ते काम करील, सांगताल ते काम करीन, याचा अर्थ तुला 2 तासाकरता माझी दाशी व्हावं लागेल. दाशी शब्द त्यानं वापरला नाही, तो वेगळा शब्द आहे, पण माय मावल्या पुढे बसल्या असल्यामुळे मी तो शब्द वापरत नाही, माफी असावी मला. कमरेच्या बगलात घेतलेलं गठुडं, हातातलं फूल खाली निष्ठावा, गळ्यातल्या हाराचं, तसं आल्हादी ते गठुडं खाली टेकलं. कसं गठुडं न्यावा? जीवनभर नवऱ्यानं विटेवरच्या मालकाचं भजन केलंय, काशीतल्या मालकाचं भजन केलंय, रामप्रभूचं भजन केलंय, आणि निष्ठावंत वारकऱ्याला मी त्याची लेकरासारखी सेवा केली. असं पवित्र शरीर 4 माणसाच्या शिद्यापुरतं दुकानदाराला इकावा, काय वाटलं असेल त्या बाईला? बाईने विचार केला, आपण जर हे नाही हो म्हणावं तर वारकरी उपाशी जातील. येते रात्री 1 वाजता. रात्रीच्या 1 वाजता आगा निशापती ढळ जाय, तै उरलिया निशेची सोय, तै कामासक्त पूर्ण पाहाय आपुलिया. वाचा कथा कल्पतरू लक्षात येईल तुमच्या, वाजा भक्त चरित्र लक्षात येईल तुमच्या, वाजा अधिकारी संतांचं काव्य लक्षात येईल तुमच्या. येते मी. चंद्र मध्यानाला ढळला की 12च्या पुढचा प्रसंग येते तुमच्याकडे. घरी आल्याबरोबर पायाचा आवाज लक्षात आला. हुशार माणसं असते. तुम्हाला एक सांगू, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने मी किती गाड्या बदलल्या असतील तो भाग सोडून द्या. आमच्या दारातून किती रात्रभरात गाड्या जात असतील रणजित काका, तोही भाग सोडून द्या. आता 2-4 वर्षापासून माझ्याकडे एक ड्रायव्हर आहे ब्राह्मण गावचा. त्यांच्या गावाला एक निष्ठावंत वारकरी होऊन गेले, वामन बाबा म्हणून. त्यांनी भीमशिम बाबांच्या काळात एक सप्ताह केलता मोरेगावला. त्या गावचा ड्रायव्हर आहे माझ्याकडे, तर त्यालाही माहिती आहे. माझी आई अलीकडच्या घरात झोपलेली असल्याच्या नंतर गाडीचा आवाज आल्याबरोबर लक्षात येते, माय म्हणतो मी तिला. माझ्या माईच्या लगेच लक्षात येते बाळूची गाडी आली. आत्ताची सामान्य स्त्री, आत्ताचा काळ सोडून द्या, पण मागचा काळ शेतात काम करणारी माऊली, तिच्या लक्षात येते आपल्या मुलाचीच गाडी आहे. तर कबीर किती हुशार असतील, कबीराची बायको सुदामबुवा किती हुशार असेल. पावलाचे संवेदना लक्षात आल्याबरोबर पत्नी आली वाटते, भजनातून उठले पलीकडच्या घरात. आलीस? होय. आणला शिदा? होय. कोणी देणार? तुलसीदास नावाची वाणी. वा, देव त्याचं भलं करो. तिने सांगितलं फुकट नाही द्याला. काय देणार आहेस त्याला? बोलता येईल का दत्ता बाबा? नवऱ्यानं विचारलं काय देणार आहेस तू त्याला? अंतःकरणातून उबाळा दाटून आला, पण आपण रडण्याच्या नंतर हे निघून जातील वारकरी, म्हणून पदराचा बोळा तोंडात घातला. कबीराने विचारलं काय दिलंस त्याला? शरीर 2 घंट्याकरता ऐकले. पवित्र शरीर 2 घंट्याकरता त्याला ऐकले. ठीक आहे, आवर. दुकानापुस्तर गेली, वापस आली. पाऊस बारीक बारीक चालू होता. अंगावरचं पातळ भिजलं होतं, साडी लुगडं भिजलं होतं. कबीराने सांगितलं दुसरं नेस. वैराग येतो त्या, दुसरं नेसलं. तिने सांगितलं मालक दुसरं नेसल्याच्या नंतर पाऊस चालू आहे, भिजणार नाही का?
तू नेसत खरं. दुसरं पातळ नेसलं. कबीरानं बायको खांद्यावर घेतली आणि तिच्या अंगावर वाकळ टाकली आणि दुकानदाराच्या वाट्यावर नेऊन टेकलं. वाकळ काढून घेतली. प्रिय, मी ज्या मालकाचं भजन करतो, मी वारकरी आहे. कबीर जातीनं मुसलमान आहे पण वारकरी. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, शेना नावी जान विष्णुदास. आपल्या संप्रदायात जातीचा संबंध आहे. चांगलं वागणारी कबीर. अहो, त्यांनी शेला इनल्यावर तो शेला भजन करीत होता. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. हे शपक पुरावा आहे, गाथ्यातलं नाही. कबीराचे मागी विनू लागे शेला. हा संत वाङ्मयाचा पुरावा, संतांचा पुरावा. वट्यावर टेकलं, वाकळ खांद्यावर घेतली. जीवनभर तू माझ्या पाया पडलीस, पण आता मी तुला हात जोडतो. ज्यानं आपल्या वारकऱ्याला जीव घालण्यासाठी शिदा दिलाय, त्याला 2 तासाकरता मी समज येतो. काय वाटलं असेल त्या कबीराला? काय वाटलं असेल? कडी वाजल्याबरोबर त्या दुकानदारानं दार उघडलं. कल्लाच्या प्रकाशात कबीराची पत्नी पाहिली. चंद्राच्या प्रकाशाला लाजवीला असं तेज होतं तिचं. अगा दंत पंगती झळकती, इतकी सुंदर होती. पण दत्ता बाबा, बाई गरीबाची असो श्रीमंताची असो, मान मर्यादा इज्जत सगळ्याला सारखी. ती कोणाही जातीची असो. श्रीमंताच्या बाईला इज्जत असती, गरीबाच्या बाईला नसती असं म्हणायचं नाही. प्रत्येकाला इज्जत आहे, प्रत्येकाला मर्यादा आहे. म्हणून तुमच्या काळात ज्या रस्त्याने बायका शेतात जात होत्या आणि ज्या रस्त्यानं बायका घरी येत होत्या, त्या रस्त्याच्या चौकावर तुमच्या लहानपणी जुनी माणसं, वयस्कर माणसं बसत नव्हते. कारण बायकाच्या डोक्यावर सरपणाच्या काड्या असायच्या, भाकरीचं टोपलं असायचं, हातात पाण्याची बिंगी असायची. त्या बायकांना त्रास होऊ नये दिवसभर काम केलेल्या बायकांना, म्हणून तुमच्या लहानपणी जुनी माणसं ही जपत होती. मग बायका सुद्धा ते जर कधी अचानक पुढे आले तर पदर घेत होत्या, डोक्यावरचं टोपलं हातात घेत होत्या, चपला हातात घेत होत्या, जपत होत्या. काय वागण्याची पद्धत होती आपल्या महाराष्ट्रात. दार लावला आतून. कबीराची पत्नी त्या पलंगावर बसवलं. बस म्हणले. कंदलाच्या प्रकाशापेक्षा कितीतरी पटीनं तिचा प्रकाश पडला होता, पण या दुकानदाराच्या लक्षातच नाही प्रकाश कसला आहे. आणि त्या प्रकाशात पाय पाहिले आणि खांद्याला धरून ज्या वेळेला पलंगावर बसली त्यावेळेला अंगावरची साडी कोरडी होती. त्याच्या मुखारविंदातून शब्द पडला, दत्ता बाबा, रस्त्याने पाऊस पडतोय, चिखल आहे, तू चिखलातून आली तरी पाय भरले नाही का? झिमझिम पाऊस चालू आहे तरी अंगावरची साडी भिजली नाही का? अर्धा तास निघून गेलता, 1.5 तास शिल्लक राहिला होता. तिनं सांगितलं होतं दुकानदार, ती एक वेगळा शब्द बोलली 2 तासाकरता, पण मी नाही बोलत तो शब्द. येऊनही वेळते ती कोणावर. तिने सांगितलं, दुकानदार 2 तासाकरता तुमची दासी हे शरीर तुम्हाला ऐकलं, याच्यातला अर्धा पाऊण तास गेलाय, तास सव्वा तास राहिलाय. तुम्हाला काय शरीराचे चोचले पूर्ण करायचे ते करा, बोलण्यात वेळ घालू नका. दासी आहेस माझी, सांग पाय का भरले नाही, सांग अंगावरली साडी का भिजली नाही. कसं सांगा वाटलं हो सकारामजी तिला, गुरुजी दाता कसं सांगा वाटलं. शेवटी दटवल्याच्या नंतर तिनं सांगितलं, दुकानदार, माझे भरलेल्या पायानं तुमचं अंथरूण खराब होऊ नये म्हणून नवऱ्यानं खांद्यावर आणलंय. माझ्या अंगावरची साडी वल्ली होऊन तुम्हाला त्रास होऊन याच्याकरता नवऱ्यानं खांद्यावर घेतलं आणि माझ्या अंगावर वाकळ टाकली. आता अंतःकरण दरवलं. कसं दरवन? हे पंढरपुरातल्या मालकाची ताकद आहे ना. त्याचं अंतःकरण दरवणं इतकं सोपं होतं? ते काय लोणी थोडंच होतं. पण पंढरपुरातल्या मालकाचा प्रवेश झाला, अंतःकरणात ते विकार संपले आणि ज्या स्त्रीला कामासक्त दृष्टीने पाहणारा तुळशीदास नावाचा वाणी
रात्रीच्या 1-1:30 वाजता तिच्या पायावर डोकं ठेवतं आणि विनंती केली, माझी माय एक विनंती कर, मला धर्माचा भाऊ मान, पण उद्या सकाळी मी कबीरांच्या पाया पडायला येणार ग, मला ते पाया पडू देणार नाहीत, तुला विनंती करतोय भाऊ या नात्यानं, मला कबीराचं दर्शन घेऊ दे. हा झाला दुकानातला प्रकार. कबीर ज्या वेळेला बायको दुकानदाराच्या वट्यावर सोडली आणि निघाले, वैराग्य तो त्याग, शेवटचा पुरावा. ज्या वेळेला कबीरानं पत्नी दुकानदाराच्या वट्यावर ठेवली आणि कबीर निघाले, त्यावेळेला आकाशातनं पाण्याचे थेंब टपटप टपटप पडत होते, धरणी चिंब होत होती. पण कबीराच्या अंतःकरणाला उमाळा आला, देवा निष्ठेनं भजन केलं रे तुझं, देवा कुळात मुसलमानाच्या जन्माला आलो रे, पानं ऐकणाऱ्याच्या तांबुळ्याच्या कुळात जन्माला आलो रे देवा. अरे त्या धर्माचा विचार न करता वारकरी संप्रदायाची प्रणाली आवडली, आचारसंहिता आवडली रे देवा, म्हणून मी मुसलमानाच्या कुळात असताना सुद्धा वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला. आणि या संप्रदायात आल्याच्या नंतर एका वारकऱ्याची सेवा करणारी बायको, निष्ठावंत माझी पत्नी, आणि तिला 4 वारकऱ्याच्या जेवणाकरता शरीर विकावं लागते. डोळ्यातून पडलेला थेंब पाण्याचा जरी असेल दत्ता बाबा, त्याचं रूपांतर काय वशात होत असेल, तो डोळ्यातला थेंब पृथ्वीवर पडल्याच्या नंतर पृथ्वी थरारत होती पृथ्वी. तो वैराग्याचा थेंब होता डोळ्यातला, तो त्यागाचा थेंब होता. आणि कबीर घरी पोचतात न पोचतात तोपर्यंत कबीराच्या पत्नीच्या डोक्यावर छत्र आहे आणि ते छत्र धरलेला तुळशीदास नावाचा वाणी आहे. बाईला घराच्या आत घातलं आणि जिथं भजन चालू होतं त्या भजनामध्ये कबीराच्या चरणावर लोटांगण घातलं. पुढचा भाग काय झाला ती मालकाची कृपा असेल, पण करू शकतो तर आपण असा त्याग, वैराग्य तो त्याग. विठोबा रखुमाई थोड्याशा चुकीमुळं कालची वारी माझी चुकली त्र्यंबकेश्वरची. मी कार्तिकी सोडत नाही, आषाढी सोडत नाही, 27 जातो, काय नवल नाही, मला मालकानं त्याच्यासाठी जन्म घातलाय. आळंदीची सोडत नाही, पैठणची सोडत नाही, पण कालची त्र्यंबकची वारी माझी एका थोड्याशा डायरीच्या सहज एका मित्राच्या फोनमुळं चूक झाली. पुढच्या वर्षी ती चूक मी करणार नाही. ते 2 दिवस घेत नसतो कीर्तन, पण घेण्यात आले. माझ्या निवृत्ती दादांचा समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्याच्या पर्वावर हा सप्ताह 53 वर्षापूर्वी, नाही का, 53 वर्षापूर्वी तुमच्या गावातल्या बुजुर्ग लोकांनी या सप्ताहाची मुहूर्त मोडरवली. इतकं पवित्र मुहूर्त दत्ता बाबा, निवृत्ती दादांचा समाधी उत्सव आहे, समाधी सोहळा आहे. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची ती गुरुवरी आहेत, ज्ञानोबारायांची गुरुवरी आहे. काय ताकद. अशा समाधी उत्सवामध्ये या सोहळ्यात मला कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं मत भाग्य फक्त अर्धाच मिनिट एक जप करायचा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हातवरी करा, हात तुम्हाला सगळ्यांना विनंती, हातवरी करा. लक्ष्मी आपण हातवरी करा, हातवरी करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. करा करा, वरी करा. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव